Hi friends, it is HGG English Teacher Channel for Good English. For speaking, we must have verbs. Without verbs, we cannot speak. And verb is the soul of the language. We need different actions. We need different verbs. Verb shows the action. So it is a part of our learning, that is recitation of verbs. We should recite verbs every Sunday or once in a week. Every time we should recite 40 or 50 verbs in a week. And we should take verbs from different topics, different areas every time. So today's topic is recitation of verbs. Let us begin. आता याच्यामध्ये पाठ करण्याची जी पद्धत आहे, तर आपल्याकडे एक वही अशी असावी, ती वही कायमस्वरूपी असायला पाहिजे. एका वहीमध्ये अशा प्रकारे कॉलम करा, 4 कॉलम करा. एकामध्ये मीनिंग, इथे क्रम येतील 1 2 3 4. इथे अर्थ देणे, इथे बेस फॉर्म, फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब दॅट इज V1 गिव. इथे पास्ट टेन्स फॉर्म दॅट इज V2 वर्ब टू गेव. आणि पास्ट पार्टिसिपल फॉर्म दॅट इज V3 गिवन. असं पाठ करायचं. गिव, गेव, गिवन, देणे. आणि इकडे नंबर टाकायचा अर्थ असा की आपले 2चे क्रियापद पाठ झाले, 3चे पाठ झाले, असा आपल्याकडे एक आत्मविश्वास असतो. आणि एक वही आपल्याकडे कायम असू द्या. जेवढे क्रियापद आपल्या वहीमध्ये तेवढे आपल्या डोक्यामध्ये पाहिजे. जे क्रियापद पाठ झालं तेच वहीत लिहा. म्हणजे आपल्याला आत्मविश्वास असतो की आपल्याकडे एवढे क्रियापद आहेत. आणि त्याचा पास्ट पार्टिसिपल काय आहे हे बऱ्याच वेळेस मुलं विसरतात पॅसिवाईज करताना किंवा परफेक्ट टेन्सेसमध्ये. त्यामुळे पास्ट पार्टिसिपल स्पेलिंगसहित पाठ करा, उच्चारासहित पाठ करा. आणि फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म, थर्ड फॉर्म हे स्पेलिंगसहित पाठ करा. म्हणजे हा एक इंग्रजी बोलण्यासाठी आणि व्याकरणासाठी आणि पूर्ण आयुष्यभरासाठी हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक असतो. क्रियापद पाठ करणे, त्याचं दुसरं रूप, तिसरं रूप, स्पेलिंगसहित उच्चारासहित पाठ असणे. तर चला मग आपण आज काही क्रियापदं घेऊ आणि त्याची पाठ करण्याची पद्धत आपण घेऊ. चला सुरू करूया. 4 कॉलम केलेत आपण. पहिला कॉलम अर्थ, नंतर V1 V2 आणि V3. पहिलं क्रियापद आहे बघा, घेणे. टेक, टू, टेकन असे 3 रूप पाठ करायचे. नंतर खेळणे, प्ले, प्लेड, प्लेड. विचारणे, आस्क, आस्क्ड, आस्क्ड. आता ईडी लावलेला आहे, आस्क्ड असं करू नका. आस्क, आस्क्ड, आस्क्ड असा उच्चार करा. सादर करणे, प्रेझेंट, प्रेझेंटेड, प्रेझेंटेड. सुरुवात करणे, बिगिन, बिगॅन, बिगन. आता V2 आणि V3चा थोडा फरक लक्षात घ्या. बिगॅन आणि बिगन असा उच्चार आहे. नंतर भेट देणे म्हणजे व्हिजिट. व्हिजिट, व्हिजिटेड, व्हिजिटेड. एखाद्या जागेला भेट देणे, एखाद्या मित्राला भेट देणे. आणि तो भेट वस्तू देणे तो वेगळा आहे. गिफ्ट, गिफ्टेड, गिफ्टेड हा फरक लक्षात घ्या. ठेवणे, कीप, केप्ट, केप्ट. नंतर स्वीकारणे, ॲक्सेप्ट, ॲक्सेप्टेड, ॲक्सेप्टेड. आय ॲक्सेप्टेड अ चॅलेंज असं वाक्य आपण बनवू शकतो. रूपांतर करणे, कन्वर्ट, कन्वर्टेड, कन्वर्टेड. सहमत असणे, ॲग्री, ॲग्रीड, ॲग्रीड. नंतर ड्राईव्ह, ड्राईव्ह, ड्रोव, ड्रिवन. आपण गाडी चालवतो त्यासाठी आपण एक ड्राईव्ह क्रियापद वापरतो. ठेवणे, पुट, पुट, पुट. 3 क्रियापद सारखे आहेत. याचा उपयोग करताना आणि काळ ओळखताना थोडासा आपल्याला विचार करावा लागतो. नंतर बदलणे, चेंज, चेंज, चेंज. पुन्हा बोलवणे, रिकॉल, रिकॉल्ड, रिकॉल्ड. बोलावणे, कॉल, कॉल्ड, कॉल्ड. आठवणे, रिमेंबर, रिमेंबर्ड, रिमेंबर्ड. रचणे, अरेंज, अरेंज्ड, अरेंज्ड. नक्कल करणे म्हणजेच कॉपी करणे. कॉपी, कॉपीड, कॉपीड. स्पेलिंगकडे लक्ष घ्या. वायचा आय झालेला आहे, वायचा आय झाला आणि ईडी लागला. पिणे, ड्रिंक, ड्रँक, ड्रंक. V2 आणि V3 मध्ये फरक लक्षात घ्या. ड्रिंक, ड्रँक, ड्रंक.
पाहणे, सी सॉ सीन. आणणे, ब्रिंग ब्रॉट ब्रॉट. विचार करणे, थिंक थॉट थॉट. याचा उच्चार व्यवस्थित करायचा, काही विद्यार्थी चुकीचा उच्चार करतात. थॉट, थिंक थॉट थॉट. विकत घेणे, बाय बॉट बॉट. पाहणे, लुक लुक्ड लुक्ड. टक लावून पाहणे, स्टेअर स्टेअर्ड स्टेअर्ड. निरीक्षण करणे, वॉच वॉच्ड वॉच्ड. परीक्षण करणे, एक्झामाइन एक्झामाइंड एक्झामाइंड. प्रवेश करणे, एंटर एंटर्ड एंटर्ड. साजरा करणे, सेलिब्रेट सेलिब्रेटेड सेलिब्रेटेड. खाली टाकणे, ड्रॉप ड्रॉप्ड ड्रॉप्ड. आनंद लुटणे, एन्जॉय एन्जॉयड एन्जॉयड. वाहून नेणे, कॅरी कॅरीड कॅरीड. शेवटी वायचा आय झालेला आहे आणि ईडी लावलेला आहे. रडणे, क्राय क्राईड क्राईड. विसरणे, फॉरगेट फॉरगॉट फॉरगॉटन. अंत करणे, एंड एंडेड एंडेड. म्हणणे, से सेड सेड. बोलणे, स्पीक स्पोक स्पोकन. मृत होणे, डाय डाईड डाईड. नंतर टॉस टॉस्ड टॉस्ड म्हणजे उडवणे, नाणेफेक करतो तसं. 38 नंबरचं क्रियापद आहे पळणे, रन रॅन रन. V1 आणि V3 सारखं आहे, हा बदल लक्षात घ्या. समजणे, अंडरस्टँड अंडरस्टूड अंडरस्टूड. जिंकणे, विन वॉन वॉन. नंतर 41 नंबरचं बसणे, सीट सॅट सॅट. नंतर 42 वाढणे, ग्रो ग्रीव ग्रोन. माहीत असणे, नो न्यू नोन. वाचणे, रीड रेड रेड. जरी तिघांचं स्पेलिंग सारखं आहे तरी उच्चारात फरक लक्षात घ्या. रीड रेड रेड. ढकलणे, पुश पुश्ड पुश्ड. ओढणे, पुल पुल्ड पुल्ड. भरणे, फिल फिल्ड फिल्ड. हा FILL आहे आणि तो FLL तो फिल म्हणजे वाटणे. फिल फेल्ड फेल्ड तो वेगळा, हा फील्ड फील्ड फील्ड. 48 नंबर थांबणे, स्टे स्टेड स्टेड. 49 वापरणे, यूज यूज्ड यूज्ड. सोडून देणे, गिव अप गिव अप गिवन अप. गाणे म्हणणे, सिंग सॅंग संग. सिद्ध करणे, प्रूव्ह फ्रूड फ्रूड. पाठवणे, सेंड सेंट सेंट. उच्चाराकडे लक्ष द्या. पोहणे, स्विम स्वॅम स्वम. तुकडे करणे, शॅटर शॅटर्ड शॅटर्ड. हलवणे, शेक शूक शेकन. उभारणे, दवाखाना वगैरे आपण उभारतो. सेट सेट सेट. सिक सॉट सॉट शोधणे. रागावणे, स्कोल्ड स्कोल्डेड स्कोल्डेड. नंतर टॉस टॉस्ड टॉस्ड झालेला आहे. गुंतवणूक करणे, इन्व्हेस्ट इन्व्हेस्टेड इन्व्हेस्टेड. संपन्न करणे, इनरिच इनरिच्ड इनरिच्ड. लुटणे, रॉब रॉब्ड रॉब्ड. B झालेला आहे. घाईने जाणे, रश रस्ट रस्ट. मागणी घालणे, प्रपोज प्रपोज्ड प्रपोज्ड. देव करणे, देणे, ऑफर ऑफर्ड ऑफर्ड. मात करणे, ओव्हरकम ओव्हरकेम ओव्हरकम. ताबा घेणे, ओव्हरटेक ओव्हरटूक ओव्हरटेकन. चिकटवणे, पेस्ट पेस्टेड पेस्टेड. आणि फोर फोर्ड फोर्ड ओतणे. अशा प्रकारे हे 70 क्रियापदं झाली आपली. तर साधारणपणे आपण दिवसाला किंवा आठवड्याला 50 ते 70 क्रियापद आपण पाठ करायचे. म्हणजे थोडे 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 क्रियापद आपल्याकडे 1000पर्यंत आपण गेलो तर चांगला आपल्याला गेटअप मिळतो आणि मग शब्द लवकर सापडतात. ठीक आहे मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये एवढेच क्रियापद आहेत. त्याचा उच्चारासहित अर्थ पाठ करा आणि ते आपल्या वापरात आणा, त्यांचे वाक्य बनवा. धन्यवाद.